नमस्कार मित्रो. सिमिलॅरिटी 1.1, 1.2, 1.3 कंप्लीट केलेले, लास्ट 1.4 पाहायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्सचे थिअरम बघायचे. रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ द करस्पॉन्डिंग साइड. याचा अर्थ कसा आहे, हे दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत. ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर दिलेत आपल्याला, आणि ट्रायंगल आर सिमिलर एरियाज प्रोपोर्शनल टू करस्पॉन्डिंग साइड स्क्वेअर. म्हणजे काय लिहिणार आपण, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू एबी स्क्वेअर अपॉन बीसी स्क्वेअर अपॉन क्यूआर स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर अपॉन पीक्यू स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर अपॉन पीआर स्क्वेअर. करस्पॉन्डिंग साइड स्क्वेअर समजतं. आपण कन्स्ट्रक्शन करतोय पहा, ए पासून परपेंडिक्युलर बीसी वर टाका, तसंच पी पासून क्यूआर वर परपेंडिक्युलर टाका. कंस्ट्रक्शन एडी perpendicular to BC, similarly PS perpendicular to QR. ही कंस्ट्रक्शन केली, पण सध्या आपण कंस्ट्रक्शन नंतर वापर करणार आहोत. त्याचा उपयोग काय आहे नेमका आता आपण पाहणार आहोत. लक्ष द्या. इन ट्रायंगल एबीसी both are triangles are similar. Triangle ABC and triangle PQR, they are similar, right? Given if the triangle are similar, sides are proportional, then AB upon PQ, BC upon QR is equal to AC upon PR, right? Corresponding side of similar triangles, they are proportional, right? Also angles are equal. Angle ABC equal to PQR, that is ABC congruent to PQR, right? ABC म्हणजेच तुम्ही ABD म्हणू शकता आणि PQR म्हणजेच PQS म्हणू शकता, काय हरकत नाही. Corresponding angle of similar triangle, that is ABD congruent to what? ABD congruent to PQS. okay, बरोबर आहे का? हा, आता थर्ड, इन ट्रायंगल एबीडी आणि ट्रायंगल पीक्यूएस या दोघांचा विचार करा. एबीडी कॉन्ग्रुएंट टू पीक्यूएस आत्ताच आपण पाहिलं, राईट? एडीबी 90 डिग्री आहे, पीएसक्यू 90 डिग्री आहे. एट इज दिस ट्रायंगल सिमिलर मिळते, राईट? बघा, हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आपल्याला. एबीडी कॉन्ग्रुएंट टू पीक्यूएस फ्रॉम टू एडीबी कॉन्ग्रुएंट टू पीएसक्यू, याला कारण आहे ईच 90 डिग्री. Therefore, these triangles are similar to each other, right? Triangle ABD to similar to what? PQS. They are similar to each other. If triangle are similar, sides are proportional. That is AD upon PS is equal to BD upon QS is equal to AB upon PQ, right? If the triangle are similar, sides are proportional. हे समजलं. आता इकडे लक्ष द्या. AB अपॉन PQ, इथे सुद्धा AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR इतका आहे, इज इक्वल टू AC अपॉन PR इतका. आणि तेच आन्सर कुणा इतका आहे? AD अपॉन PS इतका आहे. याचा अर्थ AD अपॉन PS कुणा इतका असेल? BC अपॉन QR इतका असेल, असंही म्हणू शकतो. ते लक्षात ठेवा. समजलं? चलो, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, therefore AD upon PS is equal to AB upon PQ, that is equal to BC upon QR from 1 and 5. From 1 and 5 reason. समजलं? आता तुमच्या लक्षात आहे एडी अपॉन पीएस कुणा इतका आहे? बीसी अपॉन क्यूआर आहे. याचा वापर करायचा आपल्याला या ठिकाणी. पहा, हे ट्रायंगल सिमिलर आहेत, राईट? बरोबर. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे इफ द एरियाज ऑफ रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल इक्वल टू स्क्वेअर ऑफ द करस्पॉन्डिंग साइड, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आपल्याला एरिया ह्या दोन ट्रायंगलचा काढा. एरिया ऑफ ट्रायंगलचा रेशो काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगलचा रेशो काय? बा, बेस वेगळा आहे, इथं बीसी इथं क्यूआर आहे, हाईट वेगळी आहे. Therefore, area is proportional to product of base and height. Therefore, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC into AD, base into height, upon QR into PS. Here also base into height, right? But what is AD upon PS? हे BC upon QR separate करा, AD upon PS separate. आणि AD upon PS हा पुन्हा इथं काय रे? BC upon QR. हे इथे टाका, बस, you get the answer. Okay? समजलं पाहिजे आपल्या, बाकी काय नाही. म्हणजे बीसी अपॉन क्यूआर एज इट इज, एडी अपॉन पीएस आहे, एडी अपॉन पीएस ऐवजी बीसी अपॉन क्यूआर टाका. म्हणजे बीसी इंटू बीसी, बीसी स्क्वेअर, क्यूआर इंटू क्यूआर, क्यूआर स्क्वेअर, दॅट्स युअर आन्सर. हो गया, समजलं? सिमिलरली वी कैन प्रूव दैट एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू एबी स्क्वेअर अपॉन पीक्यू स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर अपॉन पीआर स्क्वेअर सुद्धा लिहू शकता, राईट? Therefore, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC square upon QR square. Okay.
Similarly, we can prove that area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to AB square upon PQ square is equal to AC square upon PR square असंही लिहू शकता. म्हणजे आपल्याला लक्षात येईल आपण काय लिहितो, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू बीसी स्क्वेअर अपॉन क्यूआर स्क्वेअर इज इक्वल टू पीक्यू स्क्वेअर एबी स्क्वेअर अपॉन पीक्यू स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर अपॉन पीआर स्क्वेअर. संपलं. हे कधी शक्य आहे परत सांगतो तुम्हाला. इफ द ट्रायंगल आर सिमिलर देन एरियाज प्रपोर्शनल टू करस्पॉन्डिंग साइड स्क्वेअर. हे डोक्यात घ्या. समजतं. त्यानंतर आपल्याला याचा एक्सरसाइज बघायचा आहे. लक्षात याच्यावर एक्सरसाइज जो आहे तो बघायचा आहे. 1.4 आणि लास्ट एक्सरसाइज या चॅप्टरचा. राईट. बघा लक्ष द्या. पहिला क्वेश्चन परत सांगतो. ट्रायंगल सिमिलर असेल तर एरियाज प्रपोर्शनल टू करस्पॉन्डिंग साइड स्क्वेअर. हे डोक्यात घ्या. द रेशो ऑफ करस्पॉन्ड साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. या ठिकाणी हे वाक्य महत्वाचं. नुसतं ट्रायंगल्स नाही, सिमिलर ट्रायंगल्स. राईट. चा रेशो दिलेला आहे की ते 3:5. हा साइडचा म्हणजे S1 अपॉन S2 इज इक्वल टू 3/5 दिले आपल्याला. फाइंड द एरिया ऑफ द रेशो म्हणजे A1 अपॉन A2 काढायचा. A1 अपॉन A2 वॉट. फार सोपा आहे. लक्षात. याचा स्क्वेअर करा साइडचा. बस 9/25. दॅट्स वर आन्सर. लिखाण कसं करायचं महत्वाचं. लक्ष द्या. S1 अपॉन S2 इज 3/5. राईट. एकाची साइड S1 दुसऱ्या ट्रायंगलची साइड S2 म्हणून S1 S2 इज इक्वल टू 3/5 मिळालं आपल्याला. A1 A2 area of the similar triangle given, that is by theorem of areas of similar triangles. A1 upon A2 is equal to S1 upon S2 bracket square or S1 square upon S2 square म्हटलं तरी चालेल. S1 upon S2 3:5 आहे त्याचा स्क्वेअर करा. काय 9/25. दॅट्स युअर आन्सर. हो गया. किती सोपं आहे पहा. दुसरा प्रश्न. ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर. AB अपॉन PQ, AB(to PQ is 2:3. याचा अर्थ असा आहे रेशो साइडचा दिलाय आणि फिल इन द ब्लँक्स म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. काय पुढे लिखाण करायचं बघा. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल PQR. इफ ट्रायंगल आर सिमिलर एरियाज प्रपोर्शनल टू करस्पॉन्डिंग साइड स्क्वेअर. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन व्हॉट PQ स्क्वेअर. करस्पॉन्डिंग साइड स्क्वेअर AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. राईट. मग आपल्याला काय दिलंय पहा. AB अपॉन PQ 2:3. 2:3 चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर अपॉन 3 चा स्क्वेअर किती आहे 4:9. दॅट्स युअर आन्सर. हो गया. इतकंच काय ते फिल इन द ब्लँक्स मध्ये. काय अवघड नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. इफ ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल PQR. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी 80 दिलाय. एरिया ऑफ ट्रायंगल PQR 125 दिलेला आहे आणि फिल इन द ब्लँक्स. एनिवे this triangle are similar if the triangle are similar areas proportional to corresponding side square. आता एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी 80 आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQR 125. याचा रेशो तयार केला. ओके. बोथ द ट्रायंगल गिवन सिमिलर. ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल PQR दिलेलं आहे आपल्याला. गिवन आहे. राईट. मग इफ द ट्रायंगल आर सिमिलर एरियाज प्रपोर्शनल टू करस्पॉन्डिंग साइड स्क्वेअर AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. मग आता इक्वेशन 1 आणि 2 LHS सेम आहेत म्हणजे RHS सेम असल्यास पाहिजे. AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर किती बसला पाहिजे 80/125. टेक्स्ट हे सोडवा तुम्ही. हा भाग द्या. बरोबर. 5 ने भाग जातो का 16/85 म्हणजे ते 16 आलं. इथे 5 2 जा 10 5 5 जा 25 16/25 येईल. AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. मग त्याचा स्क्वेअर रूट काढा. AB अपॉन PQ 4/5 येईल. बरोबर आहे. चलो टेक स्क्वेअर रूट. व्हाट टू गेट 4/5. दॅट्स एंड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. काय 4 क्वेश्चन आहे बा. ट्रायंगल LMM सिमिलर टू PQR. ट्रायंगल सिमिलर दिलेले हे पहिल्यांदा. त्यानंतर 9 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 16 टाइम एरिया ऑफ ट्रायंगल. याच हे दिलेले आहे आपल्याला. याच्यावरून रेशो तयार करायला शिका. बरोबर. कसं होणार पहा. लक्ष द्या. 9 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 16 टाइम एरिया ऑफ ट्रायंगल LM. आता हा PQR मल्टिपल आहे तो डिवाइड करा. 16 मल्टिपल इकडे डिवाइड करा.
एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, हा 16 आहे ना, तो 16 इकडे आणा, तो 9/16 होईल आणि हा तिकडे न्या, राईट. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR 9/16. दिस ट्रायंगल्स आर सिमिलर दिलेले आपल्याला. दिस ट्रायंगल आर सिमिलर. इफ द ट्रायंगल आर सिमिलर, एरियाज प्रपोर्शनल टू करस्पॉन्डिंग साइड स्क्वेअर. आपल्याला QR दिलाय, बरोबर, म्हणजे MN काढायला लावलेला आहे, सांगितलेलं आहे, बरोबर. मग MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअरचा विचार होणार, राईट. एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. सबस्टिट्यूट व्हॅल्यू 9/16 माहिती आहे आपल्याला. जे MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू 9/16, राईट. त्यातलं QR दिले आपल्याला किती, 20 ते टाका. QR ची 20 स्क्वेअर, राईट. 20चा स्क्वेअर किती, 400. या ठिकाणी डायरेक्ट स्क्वेअर रूट काढलं तरी चालणार आहे, हरकत नाही. कमी आणखी उत्तर कमी होईल. 9चं स्क्वेअर रूट किती, 3. 16चं 4 म्हणजे 3/4. MN स्क्वेअर आहे, त्याचा स्क्वेअर रूट MN. 20चा स्क्वेअर आहे, त्याचा स्क्वेअर रूट 20 आणि 20 डिवाइड आहे, तो मल्टिपल होईल. म्हणजे MN इज इक्वल टू व्हॉट, MN इज इक्वल टू, याला मल्टिपल करा, 3 into 20 डिवाइड बाय 4 एज इट इज. 4 1 जा, 4 5 जा, 5 3 जा 15. आन्सर किती आहे, 15 आहे. ओके, समजतं. चलो, टेक क्रॉस. 4MN इज इक्वल टू 3 into 20. 3 into 20. आता या ठिकाणी बघा सांगितलं होतं त्याप्रमाणे भाग द्या. 4 1 जा, 4 5 जा, 5 3 जा 15. ओके, MN इज इक्वल टू 15. दॅट्स युअर आन्सर. ओके, किती सोपं आहे हा. इफ द ट्रायंगल आर सिमिलर, एरियाज प्रोपोर्शनल टू करस्पॉन्डिंग साइड स्क्वेअर. हे डोक्यात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, एरिया ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल्स. परत सांगतो, लक्षात ठेवा, हा शब्द महत्वाचा आहे. सिमिलर ट्रायंगल्स दिलेला आहे. एकाचा 225 आहे आणि दुसऱ्याचा 81 दिलेला आहे. इफ साइड ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज 12, तर फाइंड द बिगर ट्रायंगल. हा बिगर एरिया आहे, तो A1 आहे, राईट. हा स्मॉलर एरिया किती आहे, A2 आहे, राईट. बिगर साइड कुठली आहे, S1 म्हणले आपण, S1 अपॉन S2 स्मॉलर, राईट, चा स्क्वेअर. आणि मग तुम्ही किंमत टाकायची. लक्षात आलं. चलो, काय लिहितोय पहा मी. लेट द बिगर ट्रायंगल्स एरिया A1 225, स्मॉलर ट्रायंगल्सचा एरिया किती, A2. त्याची साइड S1 म्हणले बिगरची, स्मॉलरची S2 मानतो आपण. स्मॉलर ट्रायंगलचा एरिया A2 आणि त्याची साइड S2 आपण मानली, बरोबर का. दिस ट्रायंगल्स आर सिमिलर टू इच अदर, therefore area is proportional to corresponding side square given, right, by theorem of area of similar triangles. A1 upon A2 is equal to S1 upon S2 bracket square, right. आता substitute value 225 upon 81 is equal to S1 upon 12 bracket square. याचा square root काढा, 15 upon 9 is equal to S1 upon S2, right, taking square root on both the side. Take cross multiplication, 12 into 15, 9 into S1. What is S1? S1 is equal to 15 into 12 divided by 9. आता हे सोडवा. 3 3 जा 9, 3 5 जा 15, 3 1 जा 3, 3 4 जा 4 into 5 20. That's your answer. Right? Therefore, smaller sides bigger sides चे side किती आहे, 20 आहे. संपला विषय. Side of the bigger triangle is 20 cm. राईट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6. फार महत्वाचा क्वेश्चन आहे आणि समजून घ्या. ट्रायंगल ABC आणि DF इक्विलेटरल ट्रायंगल, काय म्हणतो आपण, इक्विलेटर. म्हणजे पहिला ट्रायंगल ABC आहे, हा ऑल साइड्स आर इक्वल, आणि दुसरा आहे थोडासा मोठा आहे, त्याच्या डबल आहे, तो सुद्धा इक्विलेटरल ट्रायंगल आहे. ABC आणि दुसरा आहे DEF. इफ द ट्रायंगल आर सिमिलर, एरियाज प्रपोर्शनल टू करस्पॉन्डिंग साइड्स. पुरे पाहिजे आपल्याला. दिस इक्विलेटरल ट्रायंगल ऑलवेज सिमिलर. हे लक्षात घ्या, कारण प्रत्येकाचा अँगल 60-60 असणार आहे. इकडे सुद्धा अँगल 60-60 असणार आहे, किंवा साइडचे रेशो सेम येणार आहेत. म्हणून हे ट्रायंगल काय असणार आहे, सिमिलर असणार आहे. हे ट्रायंगल काय असणार आहे, सिमिलर असणार आहे. समजतं. इक्विलेटरल ट्रायंगल ऑलवेज सिमिलर टू इच अदर, लक्षात ठेवा.
ट्रायंगल एरिया दिलाय 1:2. ओके, मग एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन डीएफ इज इक्वल टू हाफ लिहिला आपण, राईट. जे ट्रायंगल दोन्ही इक्विलॅटरल आहेत त्यामुळे ते सिमिलर आहेत. दिस ट्रायंगल आर सिमिलर. इक्विलॅटरल ट्रायंगल ऑलवेज सिमिलर. ओके, therefore area triangle ABC similar to DF. Therefore area of triangle ABC upon area of triangle DF is equal to AB square upon DF square. आणि AB square upon DF square चं उत्तर किती? हाफ आहे, राईट. ठीक आहे, हा रेशो किती? हाफ लिहा. बाय थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल, हाफ इज इक्वल टू दिस. AB ची व्हॅल्यू दिली आपल्याला किती? 4 आहे. फाइंड डी ची व्हॅल्यू म्हणजे 1/2. 4 चा स्क्वेअर 16. 16 into 2 that is 32 is equal to ds square, right. किंवा याचं स्क्वेअर रूट काढला आपण तर 2चं √2 आणि 16चं 4 √2. दॅट्स युअर आन्सर. हो गया. त्यानंतर पुढचा प्रश्न आणि अतिशय महत्वाचा प्रश्न. मोस्टली या प्रकारचे प्रश्न परीक्षेला बोर्डाला विचारतात, हा 4 मार्क्ससाठी. त्यामुळे समजून घ्या. ऍक्टिव्हिटी बेस आहे आपल्याला, पण मी समजावून देतो तुम्हाला. मी ऍक्टिव्हिटी बेस ठेवलेलाच नाहीये, तो पूर्णपणे समजावून देतो. लक्ष द्या. इन ट्रायंगल DEF, राईट, PQ पॅरलल टू D. याच्यावरून हे दोन ट्रायंगल सिमिलर तयार होतात, हे डोक्यात घ्या. बघा, लक्ष द्या. PQF जेवढा आहे तेवढं DEF असणार आहे, राईट. अँगल D हा करस्पॉन्डिंग अँगल आणि हा कॉमन अँगल. बघा, एक तर तुम्ही AA टेस्ट लिहू शकता किंवा AA टेस्टला, हे तुमच्यावर आहे. लक्षात राहा, हे ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी, बाकी काय नाही. चलो, ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल PQF 20 युनिट्स दिलेले आहे. बर, PF इज इक्वल टू 2 टाइम्स DP हेही दिलेले आहे आपल्याला. म्हणजे हा जर DPX असेल, हा x असेल तर हा 2x असणार आहे, बरोबर. म्हणजे हा टोटल किती येईल? DF 3x. हेही समजणं फार गरजेचं आहे, लक्षात ठेवा. ओके, लेट अस अज्युम दॅट DP इज इक्वल टू x, PF त्याच्या टॉईस 2x. टोटल DF किती येईल? x प्लस 2x 3x. DP प्लस PF D डॅश P डॅश F. ओके, सबस्टिट्यूट व्हॅल्यू x प्लस 2x दॅट इज 3x. ओके, ह्या दोन ट्रायंगलचा विचार करा. मला सांगितलं हे सिमिलर ट्रायंगल आहेत. कसे दाखवायचे पहा? D अँगल आणि P अँगल, दॅट इज FDE आणि FPQ हे काय आहेत? करस्पॉन्डिंग अँगल आहेत. FED आणि FQP हे सुद्धा करस्पॉन्डिंग अँगल आहेत. दोन अँगल आहेत, बस झाले. A टेस्ट दिस ट्रायंगल आर सिमिलर. इफ द ट्रायंगल आर सिमिलर, एरियाज प्रपोर्शनल टू करस्पॉन्ड. एरियाज का तर एरिया दिले नाही, लक्षात आलं का? हा, हे ट्रायंगल सिमिलर आहेत. एरियाज प्रपोर्शनल टू करस्पॉन्डिंग साइड. एरिया ऑफ ट्रायंगल FDE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल FPQ इज इक्वल टू DF स्क्वेअर अपॉन PF स्क्वेअर. याला रिझन लिहा. बाय थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, सबस्टिट्यूट व्हॅल्यू हे PQF 20 आहे, राईट. PQF 20, राईट. DF किती आहे रे? 3x आहे. PF किती आहे? 2x आहे. म्हणजे x ला x जातील. 3/2 चा स्क्वेअर 9/4. त्यापैकी FPQ का PQF हा एरिया माहिती आहे आपल्याला, किती आहे रे? 20. ते सबस्टिट्यूट करा. राईट, एरिया कोणाचा माहिती आहे आपल्याला? हा एरिया माहिती आहे, किती आहे? 20 आहे, राईट. म्हणून एरिया ऑफ FD इज इक्वल 9/4 इंटू 20. आता 4 1 जा 4 5 जा 5 इंटू 9 45. 45 हॅलो. आता ऍक्च्युली प्रश्न असा आहे, एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल PQED म्हणजे हा पार्ट. तर एरिया ऑफ ट्रायंगल DEF मधून एरिया ऑफ ट्रायंगल PQF मायनस करायचं आहे, राईट. समजतो? नाव
हा क्वाड्रेटर बा पी क्यू ई डी, राईट. हा का डी पी क्यू ई हा जो क्वाड्रेटर आहे याचा एरिया कसा करणार, एरिया ऑफ ट्रायंगल डी एफ मायनस पी क्यू एफ. आता 45 मायनस 20 करा, दॅट इज 25. दॅट्स व्हॉट. ओके, किती सोपं आहे पा. मुळातच काय करतो आपण याचा विचार करत नाही. ही कन्सेप्ट काय परत सांगतो. इफ द ट्रायंगुलर सिमिलर एरियाज प्रपोर्शनल टू करस्पॉन्डिंग साइड स्क्वेअर. मग एक्झामला, परीक्षेला चॅलेंजिंग क्वेश्चन कसा तयार होतो याच्यामध्ये ते मी तुम्हाला जस्ट आयडिया होतो, आणि म्हणून सांगितलं माझी मुलं सुद्धा चॅलेंजिंग क्वेश्चन तयार करतात. या ठिकाणी काय बदल करतील तुम्हाला लक्षात आलं. ह्याचा रेशो 2x देतील, ह्याचा रेशो 3x देतील, म्हणजे हा टोटल किती होईल 5x होईल. आणि गणित बदलतील, आकडे बदलतील, कन्सेप्ट तीच, सोडवण्याची पद्धत तीच. असे चॅलेंजिंग क्वेश्चन तयार करतात, समजतं. आणि मग अशा प्रकारचे चॅलेंजिंग क्वेश्चन मी सुद्धा तुम्हाला देणार आहे. कसे तयार करायचे ते शिकवणार आहे. चॅलेंजिंग क्वेश्चन कसे तयार होऊन परीक्षेला येऊ शकतात याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मित्रो, आपण 1.4 आज कंप्लीट केलं आणि थेरम सुद्धा कंप्लीट केली. कुठली, एरिया ऑफ ट्रायंगल ऑफ सिमिलर ट्रायंगल्सची थेरम सुद्धा कंप्लीट केले. आणि इथं आपला पहिला चॅप्टर पूर्ण संपलाय. लक्षात आलं का. 1.1 मध्ये काय पाहिलं, एरियाच्या बाबतीत क्वेश्चन होता, एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. 1.2 काय होता, बीपीडी थेरम, कॉन्व्हर्स ऑफ बीपीडी, 3 पॅरलल लाईन्स अँड इंटरसेप्टेड रेशो. त्यानंतर अँगल बायसेक्टर होता, त्याच्यावर 1.2 गेला. 1.3 डेफिनेशन ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, आणि त्याच्यावर तुमच्या टेस्टनुसार एक्झाम्पल तयार झाले. आणि 1.4 हा एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स वर आहे. समजतं, इतकं सोपं आहे, क्लिअर आहे, फार अवघड नाही. जॉमेट्री हा सगळ्यात सोपा पार्ट आहे. मित्रो, धन्यवाद. मगापासून आपण जे लेक्चर ऐकला त्याबद्दल. भूमितीसारखा किचकट विषय आहे, परंतु मी ॲनिमेशनच्या साहाय्याने किंबहुना अतिशय इंटरॅक्टिव्ह मेथडनं तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, सपोर्ट करायचं आहे, कॉमेंट्स करायचे आहेत. जर खरोखरच आवडला तर कॉमेंट्स करा, शेअर करा, की अशा विद्यार्थ्यांना जे गरीब आहेत, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत आणि घरची परिस्थिती त्यांची नाही आहे मोठमोठे क्लास लावण्यासाठी, त्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रामाणिकपणे मी अतिशय मेहनतीने हे व्हिडिओज बनवतोय. ह्या व्हिडिओज त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, यूट्यूब चॅनल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आणि मित्रो, मुळामध्ये ऑनलाईन शिकणं अवघड आहे असं वाटत असेल तर चुकीचा गैरसमज आहे, पहिल्यांदा दूर करा. ऑनलाईन हे ऑफलाईन सारखंच आहे, फक्त प्रामाणिकपणे शिकण्याची जिद्द असली पाहिजे. आणि ती जिद्द तुम्ही नक्कीच ठेवाल. आणि ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल, लाईक कराल, आणि इव्हन ह्या चॅनलमधल्या सगळ्या जेवढ्या व्हिडिओज आहेत तेवढ्या व्हिडिओज तुम्ही प्रामाणिकपणे बघाल. आणि जॉमेट्री सारख्या विषयात किंवा अल्जेब्रा सारख्या विषयात तुम्हाला आउट पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी मी नक्कीच मदत करेन, ही तुम्हाला 100% गॅरंटी देतो. थँक्स ऑल माय स्टुडंट्स. माझ्या सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद. थँक्यू.